भंडाऱ्यातील श्रीगाव पेटलंय कारण फक्त एक हक्काच्या पाण्याचा लढा. होय, धक्कादायक पण सत्य. गावकऱ्यांनी स्वतःची 125 एकर सुपीक शेती देऊन तयार केलेल्या मामा तलावावर आता बाहेरच्या गावांचा डोळा. आणि जर पाणी मुळझा पारडी परिसराला देण्यात असाल तर थेट जलसमाधी घेऊ असा इशारा झरी ग्रामस्थांनी दिलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील श्री गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. ग्रामस्थांकडून एकच मागणी केली जात आहे, त्यांचा हक्काचं पाणी प्रथम तरी शेतकऱ्यांना द्यावा. शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांनी अनेक वर्षांपासून 125 एकर जमीन देऊन तलाव उभारला, शेती वाचवावी आणि भूजल वाढावे म्हणून. पण 2004 नंतर काही लोकांनी सोसायटी स्थापन करून तलावाचे पाणी मुळजा आणि पारडी परिसराला देण्याचा प्रस्ताव केला आणि तोच आता संकटाचा मूळ ठरलेला आहे. रोटेशन पद्धतीमुळे झरी गावात शेवटचे पाणी मिळत असल्याने पीक कोमेजले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोरमडले, विविध तक्रारी झाल्या, पण ना लघु पाटबंधारे विभागाने ऐकले ना लोकप्रतिनिधी दखल घेतली. संतापलेल्या ग्रामस्थांनी आता थेट इशारा दिला की जमीन आमची, पाणी आमचेच आणि तरीही पाणी हिसकावणार असाल तर आम्ही मागे हटणार नाही, जलसमाधीच द्यावी लागेल. आणि आता संपूर्ण गाव बेमुदत आंदोलनासाठी सज्ज झालेले आहे. एक्सप्रेस करिता आकाश नंदागवळी यांच्यावर.